सबस्क्राईब करा महानुभाव प्रतिपंथ चॅनलला व बेल बटन अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी। दंडवत प्रणाम। जय श्री कृष्ण। लीळा चरित्राच्या आजच्या सत्रामध्ये आपण पाहणार आहोत माहिमभट्ट काय जिज्ञासा करतात, स्वामी त्यांना काय काय निरूपण करतात। माहिमभट्ट स्वामींना अशी जिज्ञासा करतात की ज्यांनी अनुसरण घेतलेलं आहे, जे अनुसरण घेणार आहेत त्यांची दिनचर्या कशी असावी ते निरूपण करा, असं माहिमभट्ट स्वामींना विनंती करतात की अनुसरण घेतलेल्या साधकाची चर्या कशी असावी याचं मला निरूपण करा, असं माहिमभट्ट विनंती करतात। मग स्वामी ती दिनचर्या सांगतात। त्यामध्ये काय काय सांगतात, भिक्षाविधी कसा करावा, काय पथ्य पाळावे, काय करावं काय न करावं, अटन कसं करावं, कोणते वस्त्र प्रावरण करावे, झोप कशी घ्यावी, कुठे झोपावं, हे सर्व स्वामी माहिमभट्टांना निरूपण करतात। एवढंच नाही तर आंघोळ कशी करावी हे पण स्वामी माहिमभट्टांना सांगतात। तर आजचे सत्र खूपच महत्त्वपूर्ण होणार आहे, तुमच्या ज्ञानामध्ये भरपूर भर पडणार आहे आणि म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुमच्याकडून एकही वाक्य स्वामींचं सुटणार नाही। नेहमीच्या प्रमाणे आजचंही स्वामींचं चरित्र तुम्हाला नक्कीच आवडणार आहे आणि त्यामुळे लगेचच्या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल। तर जास्त उशीर न करता चला तर आज काही नवीन ज्ञानार्जन करूया। दंडवत हो। मी ईश्वरदास महानुभाव सर्वांचं स्वागत करतो आपल्या महानुभाव प्रतिपंथ या युट्यूब चॅनलमध्ये। आजचा लीळा क्रमांक आहे लीळा चरित्र उत्तरार्ध, लीळा क्रमांक 137। भिक्षाविधी तथा अटन विधी निरूपण। भिक्षाविधी तथा म्हणजे त्याचप्रमाणे स्वामी अटनाचा विधी कसा आहे तो पण निरूपण करणार आहेत। माहिमभट्टी विनविले जी जी आम्ही गोसावी असी अनुसरुणी। माहिमभट्ट स्वामींना विनंती करतात, जी जी आम्ही स्वामींपाशी अनुसरण घेणार आहोत, तरी आम्हासी दिनचर्या निरूपावी जी। एका संन्याशाची कशी दिनचर्या असावी, त्याच्या दिनचर्येमध्ये कोणते कोणते विधी अंतर्भूत असावेत हे तुम्ही मला निरूपण करा, असं माहिमभट्ट स्वामींना विनंती करतात। सर्वज्ञे म्हणितले स्वामी म्हणतात, भटो परमेश्वरा लागी रंका होआवे। सर्वप्रथम स्वामी म्हणतात की परमेश्वरासाठी साधकाने रंक झालं पाहिजे, म्हणजे भिकाऱ्यासारखं झालं पाहिजे, म्हणजेच साधकाने एका भिकाऱ्यासारखं राहिलं पाहिजे, भिकारी झाला पाहिजे साधक। स्वामींनी पहिल्यांदा जे वाक्य सांगितले ते भिकारी व्हा असं सांगितलं। रंक व्हा म्हणजे काय, भिकारी व्हा। कशामुळे व्हा, काय कारण आहे यामागे? भिकारी व्हा यामुळे सांगितलेलं आहे, कारण जे भिकारी असतात त्यांच्यामध्ये अहंकार नसतो। आताचे भिकारी सोडून द्या, आताचे भिकारी अहंकारी झालेले आहेत। 5 रुपये दिले तर हे घे म्हणतात, तुला पैसे, आम्हाला नाही पाहिजे, 5 रुपये द्यायला का आताच्या जमान्यामध्ये। आताचे भिकारी सोडून द्या, एक पूर्वीच्या काळातले एक 5-10 वर्षाखालचे भिकारी, तर ते भिकारी कसे रंक राहायचे, एकदम हीन दीन वाटायचं त्यांच्याकडे पाहिल्यानंतर, काही कोण्या प्रकारचा अहंकार नाही, जे ₹1-2 रुपयात दिला ते घ्यायचे। तर हे जे रंक वृत्ती आहे भिकाऱ्यांच्या ठिकाणी, अहंकार बिलकुल नाही, तर हा गुण साधकापाशी आला पाहिजे की कोण्याही प्रकारचा अहंकार साधकापाशी नसावा। या पहिल्या वचनामध्ये अहंकाराचं निराकरण केलेलं आहे स्वामींनी। रंकवृत्ती कधी येईल, यावेळेस अहंकार नसेल, तर अशी रंकवृत्ती आली पाहिजे। आणि म्हणून आपल्याला स्वामींनी इथे पहिलं वचन हे सांगितलेलं आहे की रंका व्हावे, आणि अशी रंकवृत्ती जर आली, स्वामींनी जे सांगितलं की रंक व्हा तुम्ही, अशी जर रंकवृत्ती आली तरच पुढचे कार्य होतील। पुढे काय काय सांगितलं स्वामींनी, निर्धुम नगर झाले या भिक्षे गिजे। निर्धुम, निर म्हणजे नाही, धूम म्हणजे धुपटण, जे चुलींचं धुपटण असते, धूर असतो चुलीचा, ते धुपटण तो धूर नाहीसा झाला त्यावेळेस भिक्षेला जावं। आता प्रश्न असा पडतो, भिक्षेला जाण्याचं आणि त्या धुपटणाचं काय घेणे देणं? कशामुळे सांगितलं स्वामींनी असं? घेणे देणं असं आहे, स्वामींना काय म्हणायचं आहे या वचनामधून, तर
ज्यावेळेस पूर्ण गावामधल्या चुली बंद होतील, निर्धूम कधी होणार गाव, धुपटण विरहित गाव कधी होणार? ज्यावेळेस गावातील चुली बंद झाल्या, स्वयंपाक करणं बंद झालेलं आहे, त्यावेळेस निर्धूम नगर होईल, धूर विरहित नगर होईल. आणि त्यावेळेस भिक्षेला जावं. का जावं त्यावेळेला? काय कारण आहे यामागे? ह्यामागे कारण असं आहे, ज्यावेळेस चुली बंद झालेल्या आहेत, स्वयंपाक करणाऱ्या बाया सर्व शेताला निघून गेलेल्या आहेत काम करण्यासाठी, आणि घरामध्ये एखादा म्हातारा कोतारा ठेवलेला आहे घर सांभाळण्यासाठी. आणि पूर्वीच्या काळामध्ये एक अशी पद्धत होती, दुर्डी कधीही रिकामी राहू नये असं म्हणायचे. कोर कुटका का असेना त्या दुर्डीमध्ये असावा. हे नंतरच्या आताचे हे कॉलेजचे जे पोरं असतात, हे आता हुशार झालेले आहेत. जुनं म्हणतात सर्व थोतांड आहे, जुने विचार, जुन्या परंपरा ह्या सर्व अंधश्रद्धा आहे असं म्हणतात. आणि ज्याप्रमाणे आपण आताही आपले काही दर्शक असतील या चॅनलवरचे, ते पण हे मानत असतील की घरातील दुर्डी कधीही रिकामी ठेवू नये, कोर कुटका, अर्धी भाकर, काही का असेना त्या दुर्डीमध्ये असावं. तर ह्यामागचं कारण काय होतं? आपले पूर्वज जे सांगायचे, जुनं ते सोनं आपण तर म्हणतोच, तर कशामुळे आपले जे पूर्वज सांगायचे की दुर्डीला भाकर असावी, ह्यामागचं कारण काय? तर कुणी अडी अडचणीला आलंच तर त्याला ते देता यावी. आणि स्वामी पण या वचनामधून हेच सांगत आहेत. जे निर्धूम नगर झाले आहे, भिक्षरिकी जे म्हणत आहेत स्वामी, ते ह्यासाठी सांगत आहेत की त्या घरी जायचं, स्वयंपाक वगैरे सगळा बंद झालेला आहे, चूल थंड झालेली आहे, जे कुटका उरलेला आहे भाकरीचा, सतकोर असेल, अर्धा असेल तुकडा, त्या दुर्डीचा तेवढाच तुकडा तू घ्यावा आणि निघून यावा, असं स्वामी साधकाला सांगत आहेत. कशामुळे? यामागे पण फार मोठं कारण आहे. काय कारण आहे? तुम्ही जर लवकर गेलात भिक्षेला, 9-10च्या दरम्यान गेलात, चूल चालू आहे, बाई स्वयंपाकाला बसलेली आहे, आणि अशा प्रसंगी तुम्ही भिक्षेला गेलात, तर ती बाई काय करेल? एक भाकर वाढायची ती 2 भाकरी वाढेल, म्हणेल चूल तर चालूच आहे, आलेच साधू आपल्या दारामध्ये, 2 भाकरी वाढून टाका. चूल चालूच आहे, लगेच 2 भाकरी टाकता येतील आपल्याला शेताला नेण्यासाठी. आणि मग पुन्हा ते 2 भाकरी तयार करण्यासाठी जेवढा वेळ चूल चालू राहील, जेवढा वेळ तो अग्नी राहील चुलीमध्ये, त्या अग्नीमुळे जे काही सपूरजंतूची हिंसा होणार आहे, त्या हिंसेला कुठे ना कुठे हा साधक कारणीभूत होईल. आणि म्हणून स्वामींनी सांगितलं, निर्धूम नगर झाले या भिक्षेरिकीचे. स्वामींना माहित होतं भारतातली संस्कृती काय आहे, भारतातली परंपरा काय आहे. आपले भारतीय लोक आपली संस्कृती जोपासतात आणि दुर्डी कधी रिकामी ठेवत नाहीत. कोर कुटका का असेना त्या दुर्डीमध्ये ठेवतात. आणि तोच कोर कुटका या साधकाला स्वामींनी सांगितलेला आहे की तोच कोर कुटका तू घेऊन ये. यामध्ये काहीच हिंसा नाही. तुझ्यासाठी तो पदार्थ तयारच केला नव्हता. तुझ्यासाठी तो भाकरीचा तुकडा, जे काही असेल अन्न, ते तयार केलंच नव्हतं. असावं म्हणून तयार केलं होतं. ते अन्न तू घेऊन आला म्हणजे तुला काही पाप लागलं नाही. सपूर जंतूची हिंसा न होता तुला भिक्षा मिळेल आणि कोण्याही हिंसेला तू कारणीभूत ठरणार नाहीस. एवढी काळजी परमेश्वराने या साधकाची घेतलेली आहे. तर आपणही त्याप्रमाणे वागावं. नाहीतर हल्लीचे नवीन नवीन पोरं हे जास्त शिक्षण झालेले, काही खरं नाही, हे थोतांड आहे सगळं, काय ठेवायची गरज आहे त्या दुर्डीला भाकर? अंधश्रद्धा आहे ही. अरे येडपटा हो, तुम्हाला काय माहित अंधश्रद्धा आहे की श्रद्धा आहे? अतिशहाणा त्याचा बैल रिकामा म्हणतात. या लोकांना चांगलं तर काही सुचत नाही. हे जे नवीन विचार करणारे एकदम पुरोगामी लोक आहेत, तथाकथित बरं का, जे ओरिजिनल आहेत ते चांगले आहेत, जे तथाकथित आहेत ते अशा काही परंपरा रूढी असतात याला नाव बोट ठेवणार आणि संध्याकाळी जाऊन धाब्यावर ओली पार्टी करणार. काय चव आहे त्यांच्यामध्ये? तर असो, स्वामींनी इथे कशामुळे सांगितलेलं आहे, निर्धूम नगर झाल्यानंतर भिक्षेला जा, हे तुम्हाला लक्षात आलंच असेल. त्या धुपटणाचा आणि भिक्षाचा काय संबंध आहे, काय कारण आहे, हेही तुमच्या लक्षात आलं असेल. तर आता आपण पुढे वळूया. स्वामी काय सांगतात माहीम भट्टांना अजून. तिसरा पहारी भिक्षा की जय. स्वामी म्हणतात माहीम भट्टांना, तिसऱ्या प्रहरी भिक्षेला जा. मागे सांगितलं की निर्धूम नगर झाल्यानंतर भिक्षेला जा, धुपटण विरहित गाव झालं की नंतर भिक्षेला जा तुम्ही. तर मग असं धुपटण विरहित गाव 2 वेळा होते. एक तर दुपारी 12-1-2च्या दरम्यान गावामध्ये कोणी नसते, सर्व शेतामध्ये गेलेले असतात, गावामध्ये धुपटण नसते. त्याचप्रमाणे रात्री पण 12-1-2च्या दरम्यान कोणाच्याच चुली चालू नसतात. मग 2 वेळा निर्धूम नगर होते, 2 वेळा धुपटण रहित नगर होते. तर मग दोन्ही वेळेला जावं का? स्वामींनी सांगितलं निर्धूम नगर झाले भिक्षारिकीचे म्हटल्यानंतर 2 वेळेला निर्धूम नगर होते, तर 2 वेळेला भिक्षेला जावं का साधकाने? तसं नाही म्हणाले. काय म्हणतात स्वामी,
तिसरा पहारी भिक्षा की जे अष्टप्रहर आहेत, जे 8 प्रहर आहेत, त्या 8 प्रहरापैकी तिसऱ्या प्रहरी भिक्षेला जावं लागणार आहे तुम्हाला, स्वामी म्हणतात. तिसरा प्रहर म्हणजे कोणता? दिवस निघाला की पहिला प्रहर चालू झाला 6 वाजेपासून सकाळी. 6 ते 9 पहिला प्रहर, 9 ते 12 दुसरा प्रहर आणि दुपारी 12च्या नंतर 12 ते 3 हा तिसरा प्रहर आहे. तर या तिसऱ्या प्रहरी भिक्षेला जायला स्वामींनी सांगितलेलं आहे दुपारी 12 वाजेपासून ते 3 वाजेपर्यंत. आता बऱ्याच जणांच्या मनामध्ये प्रश्न येईल की हे काय सांगताय तुम्ही, 9 ते 10 या वेळेमध्ये भिक्षेला गेलं पाहिजे. चुकीचं आहे ते. स्वामींच्या वचनानुसार जर पाहायला गेलं तर 12 ते 3 या दरम्यान भिक्षेला गेलं पाहिजे. हे कोणासाठी? जे नित्यविधीमध्ये आहेत, गावोनी गावा जावे अटन करत आहेत, त्यांच्यासाठी आहे. आणि जे निमित्त विधीमध्ये आहेत, मार्गात राहतात, आश्रमात राहतात, कोण्या स्थानापाशी राहतात, तर त्यांनी काय करायचं? 9 ते 12च भिक्षा करायची. ज्या काळामध्ये भिक्षा होत असते त्या काळामध्ये गावात जावं, भिक्षा घेऊन यावी. जे निमित्त विधीमधले आहेत, निमित्त विधीमध्ये म्हणजेच काय, तर जे मार्गात राहतात, 4 चौघांमध्ये राहतात, 4 चौघांसाठी भिक्षा आणतात, 4 चौघांचा उदरनिर्वाह करतात भिक्षा मागून, जे काही असे साधक वृंद आहेत, परमार्गामध्ये पण भिक्षा वाढतात ते भिक्षा आणून बाहेर गावून, अशांनी 9 ते 12च भिक्षा केली पाहिजे. कन्फ्युजन कोण्याही प्रकारचं तुमच्या डोक्यामध्ये ठेवू नका. आणि जे नित्यविधीचे आहेत, नित्यविधी म्हणजे काय, एकटाच फिरत आहे साधक, गावोनी गावा जात आहे, भिक्षा करत आहे, विजन करत आहे, स्मरण करत आहे, अटन करत आहे, हे जे करत आहे, अशा साधकाने 12 ते 3 या दरम्यान भिक्षेला जावं असं सांगितलेलं आहे. मी मागच्या वेळेस असाच अर्थ सांगितला होता, तर एक जणांनी कमेंट बॉक्समध्ये कमेंट केलं होतं तुम्ही सांगितलेला अर्थ चुकीचा आहे. आता वास्तविक पाहता त्या दर्शकाला अर्थ माहिती नव्हता. आता किमान ऐकून तर घ्यावं, तर ते नाही, ते म्हणत आहेत तुमचा अर्थ चुकीचा आहे. तर असं अर्धवट ज्ञान मारक ठरणार आहे तुम्हाला. अर्धवट विद्या जीव जाय सध्या असं होऊ देऊ नये. घेतं द्वार उघडं ठेवा तुमचं, आणि थोडं नवीन तुम्हाला काही ज्ञान प्राप्त होत असेल तर ते ऐकण्याचा आणि ते ज्ञानार्जन करण्याची बुद्धी ठेवा, तरच तुम्ही काहीतरी नवीन शिकू शकाल. नाहीतर तुमचे जे पूर्वग्रह आहेत, नाही भिक्षा 9 ते 12च मागितली पाहिजे आणि मी जे सांगितलं आता 12 ते 3 मागा भिक्षा, हे चुकीचं आहे असं जर तुम्ही म्हणत असाल तर तुम्ही नवीन ज्ञान कधीही प्राप्त करू शकणार नाही आणि जुन्याच ज्ञानामध्ये तुम्ही पडून राहणार. बाकी तुम्ही स्वतंत्र आहात, तुमची मानसिकता तुम्हाला कशी ठेवायची ते तुम्ही ठेवू शकता. पाठी भिक्षे जाये तो विरक्त, स्वामी समोर म्हणतात पाठी भिक्षे जाये तो विरक्त. अगोदर स्वामींनी सांगितलं तिसऱ्या प्रहरी भिक्षेला जा. मग आता वाट पाहूनच असावं का तिसरा प्रहर कधी लागतो, तिसरा प्रहर कधी लागतो? 12 वाजले, पुढं 1 मिनिट झाला की लगेच भिक्षेला निघायचं, असं करावं का? स्वामी म्हणतात तसं नाही करायचं. जो पाठी भिक्षे जाय म्हणजेच तुमच्या सोबत पण काही 4-2 साधू असतील आणि ते गावात भिक्षेला गेले, तर ते गेल्यानंतर आपण जावं सर्वात पाठीमागे. आपण दृढ झालेलो आहोत, चर्येवर आचरणावर दृढ आहोत आपण, आणि सोबत काही नवीन पुरुष असतील, नूतन साधनी प्रवर्तलेले असतील, तर त्यांना अगोदर जाऊ द्यावं. कारण ते कवळे आहेत, नवीनच आचरण करणं चालू केलेलं आहे. आणि तुम्ही जर अगोदर गेली आणि भिक्षा मागून आणली, तिसऱ्या प्रहरी भिक्षेला जात आहात, कोरकुटका दुर्डीतल्या लोकांच्या घेऊन येत आहात तुम्ही भिक्षा मागून, आणि तुम्ही जर अगोदर घेऊन आलात, तुम्ही दृढ झालेला आहात, तुम्हाला एक दिवस उपाशी राहिले तरी तुम्हाला सहन होते, आणि ते नवीन आहेत, कवळे पोरं आहेत जे धर्माला लागलेले आहेत, आणि अशांना तुम्ही जर पाठीमागे ठेवलं, तुम्हीच समोर गेलात, तर बिचारे ते नूतन मार्गी प्रवर्तलेले आहेत, नवीन आहेत, आचरणासाठी नवीन अनुसरण घेतलेलं आहे, बिचारे त्यांना तर उपाशी यावं लागेल. कोरकुटका तुम्हीच घेऊन येणार अगोदर, मग ते नूतन साधनी प्रवर्तलेले आहेत, त्यांना भिक्षा नाही मिळणार, आणि म्हणून त्यांनाही त्रास उत्पन्न होऊ नये. आणि म्हणून स्वामी म्हणतात जे दृढ झालेले आहेत आचरणावर, जे जरठ झालेले आहेत, त्यांनी सर्वात नंतर जावं भिक्षेला. जे काही नवीन साधनाला प्रवर्तलेले आहेत त्यांना भिक्षा करून येऊ द्यावी. नंतर मग त्यांनी मागून आल्यावर जे काही उरलं सुरलं दैव योगाने भेटलं तर भेटलं, नाहीतर नाही भेटलं, असं जावं नंतर भिक्षेला. पाठी भिक्षे जाय म्हणजे सर्वात नंतर भिक्षेला गेला पाहिजे हा साधक, जो दृढावलेला आहे, जो जरठ झालेला आहे. आणि स्वामी काय म्हणतात, जो पाठी जातो म्हणजे सर्वात नंतर भिक्षेला जातो, तो विरक्त म्हणजे तोच विरक्त आहे असं स्वामी सांगतात. एकी भिक्षाण करावी. तर मग असं सर्वात नंतर गेल्यानंतर गावामध्ये भिक्षेसाठी एखाद्या घरी म्हटले
की आता जाऊ द्या, कुठे जात बसता तुम्ही बाहेर, आम्हीच तुम्हाला सर्व एका टाइमचा आहार जो आहे 2-3 भाकरी काय तुम्हाला लागतील ते आम्ही एकदाच वाढतो, इथेच बसून जेवा, कुठे जाता महात्मे हो, बसा ना इथे, मस्त सावली आहे, सर्व आहे व्यवस्थित, बसा इथेच आमच्या इथे जेवण करा बरं. एखादा होता अनुकूल, त्याने असं म्हटलं, त्याला वाटलं की महात्मा आपल्या घरी जेवला पाहिजे, तर मग आता तिथे बसून जेवावंच का? पुढं स्वामी सांगतात, एकी भिक्षाण करावी, एकी म्हणजे एकाच ठिकाणी आहार पर्याप्त भिक्षा मिळाली आणि तिथेच जेवायला बसले असं करू नये. एका ठिकाणी 2 भाकरी भेटत असतील घ्याव्यात, परंतु तिथेच बसून जेवण करावं असं करू नये. तर स्वामी म्हणतात की त्याच घरी बसून जेवण करू नये. तर आता तिथेच ज्या ठिकाणी भिक्षा भेटली तिथेच बसून जेवण करू नये हे समजलं, परंतु भिक्षेला गेल्यानंतर जसं आपण गावामध्ये भिक्षेला गेलो, एखाद्या घरापुढे जाऊन उभं राहतो आणि भिक्षा असा आवाज टाकतो, आणि असा आवाज टाकल्यानंतर किती वेळ उभं राहावं तिथं? स्वामी म्हणतात क्षण एको उभया राही, जे एक क्षण फक्त तिथे उभं राहायचं. आता एका क्षणाची कालगणना किती ते तुम्हाला सविस्तर सांगतो. एक क्षण म्हणजे किती? घडी मधला 10वा भाग. एक घडी म्हणजे किती मी तुम्हाला मागेच सांगितलं. एक घडी म्हणजे 24 मिनिटाची असते. आता 24 मिनिटाची एक घडी, तर त्या 24 मिनिटाचा 10वा भाग म्हणजे 2.4 मिनिटं, म्हणजेच 144 सेकंद तुम्हाला तिथे थांबता येईल. त्यावर नाही थांबायचं, निघून जायचं, क्षण एकच उभं राहायचं. तर अशी भिक्षा झाल्यानंतर मग जेवण कुठं करावं बरं? ज्या घरी भिक्षा झाली तिथे तर जेवायला नाही सांगितलं स्वामींनी. मग आता भिक्षा केली, आता जेवण कुठं करावं? स्वामी म्हणतात भिक्षा मागवणी नदीचा तीरी भोजन कीजे. भिक्षा मागून नदीच्या तीरावर जाऊन जेवण करावं असं स्वामींनी सांगितलं. मग आता काही गावं असतात तिथे नदी नसते, डोंगरातले गावं आहेत, आता तिथे नदी कुठून येणार डोंगरावर? तर मग आता ज्याने भिक्षा मागितली त्याने आता नदीपाशी जावं का? काय 10, 15, 20 किलोमीटर दूर नदी असेल, देवाने सांगितलं नदीच्या तीरीच भोजन केलं पाहिजे, मग आता 20 किलोमीटर पायी पायी जावं आणि मग नदीच्या काठी बसून जेवण करावं का याने, या साधकाने? तसं नाही. नदीच्या तीरी भोजन कीजे म्हणजे काय? जिथे पाणवठा आहे पाणी पिण्याचा, मग एखादा ओढा असू शकतो, गावाच्या बाहेर एखाद्या शेतामध्ये जिथे नपाळतं वगैरे नाही अशी एखादी विहीर असू शकते, एखादा आड असू शकतो. तर आपण नदीकडे न जाता जिथे पाणवठा आहे तिथे जाऊन तुम्ही जेवण करू शकता. एखाद्या ठिकाणी बोर आहे, तिथून पाणी घ्यायचं, बाजूला जाऊन जेवण करायचं, असंही करू शकता. कारण 20 किलोमीटर 25 किलोमीटर नदी जर दूर असेल, काही काही ठिकाणी तर 50 किलोमीटर पर्यंत नदी नसते, मग आता तिथं कसं करायचं साधकांनी? साधक तर मरून जाईल, भिक्षा मागितली आणि 50 किलोमीटर चालत गेला जेवण करण्यासाठी म्हटलं तर तसं नाही. जिथे पाणवठा आहे तिथे जाऊन तुम्ही जेवण करू शकता असं स्वामींना इथे सांगायचं आहे. क्षुधा निवृत्ती की जय. मग आता भिक्षा भेटली, मग आता पार घशापर्यंत पोट भरत जेवावं का? एवढं पोटभर जेवावं, पार घशाला येईपर्यंत जेवावं का? तसं नाही म्हणतात स्वामी. क्षुधा निवृत्ती की जय. तुमची भूक संपेल, तुमची भूक शमेल एवढंच जेवण करायचं. भूक शमली की बंद करायचं जेवण. नाहीतर उगाच चांगलं आहे, खाण्यासाठी चांगलं मिळत आहे, खमंग आहे म्हटल्यानंतर घशाला येईपर्यंत जेवण करायचं, असं नाही करायचं. क्षुधा निवृत्ती की जे स्वामी म्हणतात. फक्त भूक शमली न बस झालं, जास्त खायचं नाही. मग जेवण करावं तरी कसं? जेवण करताना काय पथ्य पाळलं पाहिजे आपण? जेविता आवडी गोडी न व्हावी. जेवण करत असताना आवडी गोडी कधीच करू नये. हा पदार्थ खूप आवडला, हा पाहिजे होता अजून, हा पदार्थ काय आवडलाच नाही मला, हा बाजूलाच ठेवून द्या, असं नाही करायचं. तर अशी आवडी नावडी मनामध्ये निर्माणच कशामुळे होते? भिक्षे उष्णये शिळे ये सदनये कदनये रेंदाये चेंदाये. स्वामी म्हणतात भिक्षेमध्ये तुमच्या कधी गरम गरम येऊ शकते, मग तुम्हाला जे गरम गरम पदार्थ भेटला तो तुम्हाला चांगला वाटेल, आवडेल तुम्हाला, आणि जो शिळा आहे, कारण भिक्षेमध्ये शिळं पण येते कधी कधी, आणि शिळं आल्यानंतर मग तुम्हाला ते आवडणार नाही, असं होऊ देऊ नका. स्वामी म्हणतात कधी सदन येते, कधी कदन येते, कधी रेंदा येते, कधी चेंदा येते, निरस विरस अन्न येतात, विटकी खीर नासलेली आंबील असंही काही येऊ शकते. हे रेंदा चेंदा जरी आला तरी खाऊन घेतला पाहिजे. बरं, आता हे असं रेंदा चेंदा खाण्यायोग्य माणूस कधी होईल?
सदन कदन जरी आलं, उष्ण आलं, शिळ आलं, हे समान वृत्ती कधी येईल या माणसाच्या ठिकाणी? रेंदा चेंदा आला तरी मनामध्ये काही घाण वाटणार नाही, असं कधी होईल? आणि म्हणून स्वामी पुढे वचन सांगतात, म्हणोनी तुम्हा घृणा त्यागू व्हावा. साधकाला स्वामी म्हणतात, तुम्ही घृणेचा त्याग करा. तुमच्या मनातून घृणा निघून गेली की तुम्हाला शिळं आलं काय, गरम आलं काय, इटकं आलं काय, काहीच वाटणार नाही. एकदा मनातून घृणा निघून गेली, तुम्ही जे भिक्षेमध्ये आलं ते खाऊन टाकणार. तुम्हाला काही एक मनामध्ये विचिकित्सा रूप विकल्प येणार नाही, छिथू करणार नाही, तुम्ही आवडीनावडी करणार नाही की विटका पदार्थाला म्हणून तो टाकून द्या, असं होणार नाही जर तुम्ही घृणेचा त्याग केला तर. हे भिक्षान्न की हे पवित्राचे पवित्र की, हे असं रुख सुख शिळं इटकं चिटकं देव खायला लावत आहेत. कशामुळे खायला लावत आहेत? घृणेचा त्याग करायला लावत आहेत. कशामुळे करायला लावत आहेत? कारण हे भिक्षान्न की हे पवित्राचे पवित्र की. स्वामी म्हणतात हे भिक्षान्न आहे, पवित्राचं पवित्र आहे, आणि म्हणून तुम्ही हे सर्व ग्रहण केलं पाहिजे, घृणा त्याग केला पाहिजे. बरं, आता भिक्षा कशी मागावी हे कळलं, भोजन कसं करावं हे कळलं, कुठे बसून भोजन करावं हेही कळलं, परंतु झोपावं कुठं साधकाने? कारण दिनचर्येमधला एक भाग आहे झोपणे म्हणजे. तर झोपायला कुठं पाहिजे माणसाने हेही स्वामी सांगतात. गावाबाहेरी खांड देवळी का झाडा तळी निद्रा की जे. स्वामी म्हणतात साधकाने गावाच्या बाहेर खांड देऊळ असेल एखादं, म्हणजे नवीन मंदिराचं काम चालू आहे, त्याच्यामध्ये कोण्याही प्रकारच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केलेली नाही, तिथे जाऊन तुम्ही राहू शकता. किंवा एखादं मंदिर आहे, तिथली मूर्त जी आहे देवतेची ती खंडली, तुकडा पडला तिचा, आणि जे अन्यत्रीचे लोक असतात कर्मराटीचे अन्य धर्मातले, ते लोक एकदा मूर्ती खंडली की तिथे पूजा अर्चा करत नाहीत, ते मंदिर सोडून देतात. तर अशा ठिकाणी देवतेचं सामर्थ्य राहत नाही, तर त्यालाही खांड देऊळ असं म्हणतात. त्या देवतेच्या मूर्तीचं खांड पडलेला आहे, तुकडा पडलेला आहे, अशी ते खांड देवळी आहे, तिथे देवतेचं सामर्थ्य नाही, तिथे जाऊन तुम्ही राहू शकता, झोपू शकता, अशी स्वामी इथे परवानगी देतात साधकाला. स्वभावी वर्ती जे शीतोष्ण परिहारू की जे. मध्ये एक वाक्य राहून गेलेलं आहे अर्थ करण्याचं. त्या वाक्यामध्ये स्वामी सांगतात, भिक्षे पडिला हाती घेई जे. भिक्षा मागत असताना पुढिलाच्या अकुशलतेने जी व्यक्ती भिक्षा वाढायला आलेली आहे तुमच्याजवळ, त्या व्यक्तीने भिक्षा वाढत असताना तिच्या हातातून पदार्थ खाली पडला, काही भाकरीचा कुटका असेल, काही भाताचं ढेकूळ असेल खाली पडलं, तर काय करावं? ते हाती घ्यावा, म्हणजे आपल्या हातात घ्यावा. मग ते झोळीत टाकावा का? नाही, झोळीत नाही टाकायचा, वेगळाच ठेवायचा हातामध्ये. आणि ज्यावेळेस तुम्ही देवाला उपहार दाखवता त्यावेळेस जी झोळी आहे त्या झोळीचा उपहार दाखवायचा, खाली पडलेला पदार्थ बाजूलाच ठेवायचा, आणि ज्यावेळेस तुम्ही जेवण करायला बसणार त्यावेळेस तो पदार्थ तुम्ही पात्रामध्ये टाकून ग्रहण करायचा. आला विखो पाये हाणावा. तुमच्या मनामध्ये उल्लेख आला होता की मला आज हा पदार्थ खावा वाटत आहे, तर हा पदार्थ मिळाला पाहिजे, आणि योगायोगाने पुढे भिक्षेमध्ये तो पदार्थ आला पण. तर काय करावं? आला विखो पाये हाणावा, म्हणजे तो पदार्थ जो पुढचा व्यक्ती घेऊन येत आहे भिक्षेमध्ये वाढण्यासाठी, तो पदार्थ तुमच्यासाठी विखो आहे, आणि स्वामी म्हणतात पाये हाणावा. मग आता काय खरंच त्या माणसाच्या हातामध्ये जो पदार्थ आहे, ज्या घरी तुम्ही भिक्षेला गेलात, स्वामी म्हणतात पाय हाणावा, मग आता त्याच्या हातामध्ये जो पदार्थ आहे त्याला तुम्ही पाय मारावा का? असा अर्थ नाही. तुम्ही या वचनाचा भावार्थ समजून घ्या. स्वामींना काय म्हणायचं आहे, तर तो पदार्थ आला तर पाय हाणावा म्हणजे तो पदार्थ घेऊ नये, मला हे चालत नाही असं सांगावं, किंवा मी हे घेणार नाही असं सांगावं. पाय हाणावा म्हणजे पायच मारावा असं नाही. तर हे दोन वाक्य राहिले होते मध्ये सांगायचे. तर खांड देवळी इथे निद्रा करावी स्वामी सांगतात. स्वभावी वर्ती जे, म्हणजे जे शरीरातले स्वभाव आहेत त्या स्वभावाला स्वामींच्या वचनाप्रमाणे वर्तवलं पाहिजे आपण. नाहीतर उगाच झोपा वाटलं म्हणून किती वेळ झोपायचं असं करायचं नाही. जे स्वामींचे वचन आहेत त्या अनुसार आपण वर्तवलं पाहिजे. जे आपल्या शरीरातले अष्ट स्वभाव आहेत त्या स्वभावांचं वर्तन स्वामींच्या वचनाप्रमाणे झालं पाहिजे, याची दक्षता आपल्याला घ्यायची आहे. शीतोष्ण परिहारू की जे, थंडीचे दिवस आहेत तर उन्हामध्ये जास्तीत जास्त वेळ बसावं, म्हणजे शरीरामधलं तापमान तुमचं वाढेल आणि रात्री थंडीच्या वेळेमध्ये तुम्हाला थंडी सहन करण्याची क्षमता येईल, ताकद येईल. म्हणजे याचा अर्थ काय झाला? आपण उन्हामध्ये बसलो, ऊन जास्त घेतलं,
शरीराचं तापमान आपण जास्त वाढवलं आणि रात्री मग थंडी सहन करण्यासाठी तुमचं शरीर तयार झालं. म्हणजेच उष्णाने तुम्ही शीताचा परिहार केला, त्याचप्रमाणे शीताने पण उष्णाचा परिहार करायचा. म्हणजे उन्हाळ्याचे दिवस आहेत तर सावलीमध्ये विजन करायचं, थंड पाणी प्यायचं, जे काही तुमच्याकडे पाण्याची बॉटल असेल किंवा जे काही असेल, तर शीतोष्ण परिहार केला पाहिजे आपण. नाहीतर गरमीच्या दिवसामध्ये पण उन्हातच बसायचं तर आपली तब्येत लवकर खराब होईल आणि मग आपल्याला नित्यविधी सोडून पुन्हा परत निमित्तविधीमध्ये जावं लागेल. तर त्यासाठी स्वामी म्हणतात शीतोष्ण परिहार कीजे. ज्यावेळेस तुम्हाला उष्ण पाहिजे त्यावेळेस उष्ण घ्या, ज्यावेळेस शीत पाहिजे त्यावेळेस शीत घ्या. ऋतुकाळ पाहून कसं वागायचं ते तुम्ही ठरवा व्यवस्थित. तुम्हा ओली बहिर्वास न व्हावी. जे काही तलम वस्त्र असतात ते वस्त्र वापरू नये. जे काही नरम असतात अंगाला वापरण्यासाठी, सपूर असतात, असे वस्त्र कधीच वापरू नये असं स्वामी सांगतात. मग वस्त्र कोणते वापरावे? मार्गी पडिले वस्त्र घेपे. रस्त्याने पडलेलं कोणतंही फाटकं तुटकं धूळखात पडलेलं वस्त्र घ्यावं आपण आणि ते प्रावरण करावं. मग आता तुम्ही विचार करा, स्वामींनी सांगितलं कोणताही कपडा भेटला तो वापरावा. तर आता जे आपण पाहतो, कोणी ग्रे रंग देतात कपड्याला, कोणी निळ देतात, कोणी गुलाबी कपडे करतात. तर असं स्वामींनी सांगितले का? इथे नाही सांगितलं. रस्त्याने पडलेलं वस्त्र घ्यायला सांगितलं. मग ते कोण्या रंगाचं भेटेल काही सांगता येते का? कोणताही भेटू शकते कपडा, ते प्रावरण करायला सांगितलेलं आहे. मग प्रश्न असा पडतो, हे वस्त्र तयार कसे झाले? आताचे लोक गुलाबी वापरतात, कोणी ग्रे वापरतात, कोणी निळ देऊन वापरतात, कोणी बिना निळचं वापरतात. हे कसे तयार झाले? ह्या मागचं कारण असं होतं, ज्यावेळेस माहीम भट्टांना एकदा चोर म्हणून पकडल्या जाते, काळे कृष्ण भट्ट आणि माहीम भट्ट या दोघांना चोर म्हणून पकडल्या जाते. स्वामींच्या वचनाप्रमाणे वागणारे होते हे, जे रस्त्याने कपडा भेटला ते प्रावरण करायचे आणि चोर म्हणून पकडल्या गेले. आता विशिष्ट अंगावर वस्त्रच नाही ना, समजायचं कसं हे संन्यासी आहेत म्हणून. मग लोक लागले दंड द्यायला त्यांना. सैनिक आले, धरून नेलं, म्हणजे आता यांना चांगला दंड द्यायचा. त्यावेळेस सहजच माहीम भट्टाच्या मुखातून निघते, कारण जे कृष्ण भट्ट होते सोबत ते म्हणायला लागले, माहीम भट्ट काहीतरी बोलतील मनामध्ये बोलायला लागलेत बरं का, कारण की मन व्रत होतं दोघांचं. ते माहीम भट्टाकडे पाहत आहेत, माहीम भट्ट काही परिहार देतील. शेवटी माहीम भट्ट एवढंच म्हणतात, जरोवा शस्त्रोवा. म्हणजे ज्वर येऊन मरायचं किंवा शस्त्राने मरायचं तर आहेच कधी ना कधी आपल्याला, किंवा पाठभेदाने ज्वरोवा शस्त्रोवा असा आहे आणि जरोवा शस्त्रोवा असे दोन पाठभेद आहेत. जरोवा शस्त्रोवा जर म्हटलं तर अर्थ काय निघतो? मतार होऊन मरणं किंवा शस्त्राने मरणं, दोन्ही ठिकाणी मरण आहेच. किंवा ज्वरोवा म्हणजे काय, तर ज्वर येऊन मेलं काय आणि शस्त्राने मेलं काय. मरण तर पत्करायचंच आपल्याला कधी ना कधी, मरण तर येणारच आहे, त्यामुळे घाबरायचं काय आहे, असं वाक्य त्यांनी उच्चारलं माहीम भट्टांनी. आणि सैनिकांनी ते ऐकलं, आणि सैनिकांनी ऐकल्यानंतर त्यांना असं वाटलं हे साधारण माणसं नाहीत, मरायला घाबरत नाहीत हे. त्यावेळेस त्यांना लक्षात आलं की हे संन्यासी आहेत. मग ते ज्यावेळेस वापस भट्टोबासांपाशी जातात दोघ जण, त्यावेळेस भट्टोबास म्हणतात की आता आपल्याला संन्याशांची जे वेशभूषा आहे ते तयार करावी लागणार आहे. आणि मग भट्टोबासांनी लाल कपडे तयार केले. महानुभाव पंथामध्ये सर्वात प्रथम जर कोणते कपडे असतील संन्याशांचे तर ते वस्त्र म्हणजे लाल होते. कारण स्मृतीस्थळामध्ये आलेला आहे, भट्टोबासांनी पांढऱ्या कपड्याला गेरू द्यायला लावला. गेरू कसा असतो? लाल असतो. गेरुवे वस्त्र होते आपल्या महानुभाव पंथाचे सर्वात पहिलं, गेरूचे होते म्हणून गेरुवे वस्त्र. आता आपण जे हिंदी भाषिक लोक आहेत ते संन्याशांचे कपडे कसे असतात म्हणतात? गेरुवे वस्त्र असतात म्हणतात संन्याशांचे. महानुभाव पंथातले संन्याशी पण गेरुवे वस्त्रच वापरायचे पहिलं. नंतर मुसलमानाच्या धाडी आल्या, नंतर मग काळे कपडे झाले, नंतर ग्रे झाले, नंतर अमके झाले, नंतर तमके झाले, ते वाढत गेलं. तर असो, जो खरा इतिहास होता मी तुम्हाला सांगितलेला आहे. महानुभाव पंथाचे सर्वात पहिलेचे जे कपडे होते ते गेरुवे होते. गेरू दिलेला असायचा कपड्याला. आता कपडा कुठून घ्यावा हे समजलं, झोपावं कसं, झोपल्यानंतर कोणते वस्त्र पांघुरावे आपण तेही स्वामी सांगतात. श्वान कुंडलिका कोपरदुटी पांघुरावी. कुत्रा जसा झोपतो श्वानाप्रमाणे कुंडली मारून, श्वान कसं एकदम पोटशी पाय घेऊन झोपतो, एकदम तुम्ही कुत्रा तर पाहिलाच असेल कसा झोपतो, तर त्याप्रमाणे जो साधक झोपतो त्याने तसं झोपल्यानंतर अंगावर आपलं प्रावरण घ्यावं जे वस्त्र सापडलेलं आहे ते. किंवा कोपरदुटी पांघुरावी. काही जण असतात कुत्र्यासारखे झोपू शकत नाहीत, श्वानासारखे श्वान कुंडली घालू शकत नाहीत, तर ते गुडघ्याला असे कोपर लावतात आणि असे खुंडू मुंडू होऊन झोपतात. त्यांनी तसं झोपल्यानंतर मग जसं वस्त्र
आपल्याला पुरेल त्याप्रमाणे वस्त्र अंगावर घ्यावं. तुम्हा आशनाच्छादन होवावे. आता हे झालं सर्व पुरुषांचं. मग आता बायांनी पण असंच वागावं का? तुम्हा आशनाच्छादन होवावे. बायांसाठी स्वामी म्हणतात तुम्हाला आशन म्हणजे पोटभर जेवण, आच्छादन म्हणजे अंगभर वस्त्र. हे होवावे म्हणजे एवढं तुम्ही पांघरलंच पाहिजे. अंगभर वस्त्र पोटभर जेवण हे तुम्ही केलंच पाहिजे. नवे वस्त्र न नेसावे. जे नवं वस्त्र आहे ते कधीही प्रावरण करू नये. नव्या वस्त्रामध्ये माणूस उठून दिसतो, छान दिसतो. छान दिसून काय करायचं आपल्याला? त्यामुळे नवे वस्त्र कधीच पांघरायचे नाही. मळघाणी फेडी जे जळघाणी लावीजे. आता कपडे कसे घ्यावे हे समजलं, भिक्षा कशी करावी हे समजलं, झोपायचं कुठं हे समजलं, सगळंच समजलं. परंतु आंघोळ कशी करावी म्हणून देव सांगतात मळघाणी फेडावी आणि जळघाणी लावी. आंघोळ करायला बसले, 2 दगड घेतले चांगले खरबड मस्त, पूर्ण अंग घासून काढलं, सगळं मळ काढून टाकला. अशी आंघोळ करावी का? तसं नाही म्हणतात. पाण्यात उतरायचं, उगा अंगावर पाणी घेतल्यासारखं असं असं करायचं, हातपायावर पाणी फिरवायचं, हात फिरवायचे, बस बाहेर निघायचं. मळघाणी फेडली आणि जळघाणी लावली असं त्याला म्हणतात. म्हणजे एक प्रकारे त्या पाण्यातले क्षार अंगावर बसतील. अंग जरी धुतलं तरी तुम्हाला माहितीच असेल, जर अंगावरचा मळ व्यवस्थित निघाला नाही तर हातपाय पांढरे पडत असतात. तर त्याला म्हणतात मळघाणी फेडीजे जळघाणी लावीजे. व्यवस्थित आंघोळ करायची नाही, फारच घासून पुसून आंघोळ अशी काही करायची नाही असं देव म्हणतात. हो काजी. माहीमभट्ट म्हणतात ठीक आहे. ऐसे माहीमभटासी गोसावी निरूपिले. अशा प्रकारे सुंदर निरूपण स्वामींनी माहीमभटांना केलेलं आहे. मग गावा जाऊनी अनुसरले. मग गावाला गेले त्यांच्या इकडे. त्यांचं गाव कोणतं होतं? सराळा. तिथे गेले आणि मग तिकडे जाऊन अनुसरले, संन्यास घेतला. कुणाजवळ संन्यास घेतला? तर श्री प्रभू महाराजांजवळ जाऊन संन्यास घेतला. कशामुळे तिथे गेले ते तुम्हाला समोर व्यवस्थित समजणारच आहे. भेटीच्या वडाची लीळा ज्यावेळेस आपण पाहूया तिथे आपल्याला ते सर्व समजणारच आहे. तुम्ही फक्त सातत्याने या चॅनलवरचे व्हिडिओ पाहत जा, म्हणजे तुम्हाला सर्व इत्यंभूत माहिती व्यवस्थित होत राहील. तर आजचं हे ज्ञानसत्र तुम्हाला नक्कीच आवडलं असेल. आणि अजून जर तुम्ही या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेच या व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल. तर आता पाहूया आजच्या सत्रातील प्रश्न काय आहे. कालच्या सत्रातील काय प्रश्न आहे, काय उत्तर आहे, कोणी उत्तर दिले, त्या वासनिक मंडळींची नावं आपण नंतर पाहणारच आहोत. तर आजच्या सत्रातील प्रश्न आहे, स्वामी म्हणतात क्षण एक उभया असीजे. भिक्षेला गेल्यानंतर फक्त एक क्षणभर उभं राहायचंय तुम्ही. तर एका क्षणाची कालगणना किती? एक क्षण म्हणजे किती मिनिटाचा, किती सेकंदाचा, काय आहे नेमकी कालगणना ही एका क्षणाची? तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सविस्तर कमेंट करा. तर भेटूया उद्याच्या सत्रामध्ये स्वामींच्या काही नवीन चरित्रासह, ज्यामध्ये तुम्हाला ऐकायला मिळणार आहे स्वामी परमेश्वर चतुर्विध लक्षण निरूपण. माहीमभट्टाला स्वामी निरूपण करतात परमेश्वराचं चतुर्विध लक्षण कसं आहे. खूप सुंदर लीळा आहे. आणि उद्याचं चरित्र तुम्हाला वाटत असेल तुमच्याकडून सुटू नये तर लगेच या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा आणि ऑल ऑप्शन सिलेक्ट करा, म्हणजे उद्याचं चरित्र तुमच्याकडून सुटणार नाही. ज्यांनी चॅनल सबस्क्राईब केलं त्यांना पुन्हा चॅनल सबस्क्राईब करण्याची आवश्यकता नाही. ज्यांनी केलं नाही त्यांच्यासाठी मी हे सांगत आहे. तर भेटूया उद्याच्या सत्रामध्ये स्वामींच्या काही नवीन चरित्रासह. तोपर्यंत दंडवत प्रणाम. जय श्रीकृष्ण. दंडवत हो.